नीट ऐका तुम्ही सगळे, तिकडे बॉल नका मारू बरं. तिकडे जर बॉल गेला तर ते बॉल बी तिकडेच राहतो आणि माणूस बी तिकडेच राहतो. बरोबर, ठीक आहे, चालेल. रेडी सगळे? तू इकडे उभं राह, तू तिकडे उभं राह, तू तिकडे उभं राह रे, आणि बाकीचे इकडे उभं राहा. ओ बाप, भारी मिस्टेक हो गया सर. तू समज कर भाऊ, तुला समजतं काही तिथे बॉल मारायची गरज होती तुला? तूच तर इथे ज्ञान देत होता आम्हाला की असं ना करू तसं न करू. आता फोन आणून बाया बॉल, चाल पटकन बॉल आणा, उठ पटकन. अरे तुला कळत नाही का भाऊ, तिकडे काय विषय तुला आता सांगितलं नाही. मी काय तोंड वर करून मला अजून किती सांगू राहिल तू? मग तुला समजत नव्हतं तिथे बॉल मारायचा, तुला विचार नाही करता येत? हॅलो, माझ्याकडून गलती ना. आता मी काय करणार, त्याला तिकडे बॉल गेलतो, मी काय करणार आहे? शांत बसा. हे बा भैया, झाली तो ऐकून गलती. आता रात्र उरली, मी काय करतो, कृष्णाला फोन लावतो. असे चांगले चांगले भूत पळवेले आम्ही. अरे ते 30 रुपयाच्या बॉल साठी कुठे इतकं रिस्क घेत अजून कोणता किस नाही रे तेवढे. तिकडे जर गेलात किती रिस्कीच काम येते. तिकडे मार गेल्यावर एकदा वापस येते, तो किसना काय आणून तिकडून. तुला समजतं काही? इतक्या पोरानं वर्गणी 1.5 महिन्यापासून वर्गणी जमा केली, तेव्हा 30 रुपयाचा बॉल आला. ते त्याला इथे बोलवणार आहे, आम्ही दोघं जाऊन बॉल आणणार आहे. हॅलो, कुठे आहे कृष्णा? घरी रे. अरे एक मॅटर झालं. काय झालं मॅटर? तो काय कर इकडे शाळेवर आहे. ती आपली जागा नाही का एक शाळातली अशी जरा डरावणी. हा, आपल्याला काम येते ते. तू ये शाळेवर, मी सांगतो तुला का. बर बर बर. अरे आलोच मी लगेच 5 मिनिटात. थांब. त्याला काय राहते 30 रुपयासाठी? काय पागल पोर रे तुम्ही? 30 रुपयासाठी काय बोलू राहिले त्याला? मी त्याला फोन लावला बाई, आता शांत बैस. तू येऊ तसा असत राहिला तू. अरे घाबरणार बाबा मी रे. हा, तेच काम तसं आहे. मग बरं झालं तू आला रे बाबा. तुम्ही बोला ना, मी येणार नाही. वा रे वा. काय झालं सांगावर तुमचं मॅटर? खरंय? काय झालं तुमचं मॅटर? आणि एवढं सामसून जागेवर कसं काय तुम्ही आज? तुम्ही तर क्रिकेट बी खेळत नाही कधीच. ते काय झालं कृष्णा? असं असं झालं बघ कृष्णा. ते बापरे, मोठं मॅटर होईल ना तुमचं. हा, खरं ती कामं मी सोडून दिले आता. नाही पाहिजे. तू काही कर, आमच्यासाठी चाल. नाही, या पोराला शब्द द्याला, आपल्याला ती गोष्ट करण्याची. काही बाजूला पाहिलं का आपला मित्र का चालला? मग मित्र आहे म्हणलं देव. आले ते 30 रुपये साडी त्या पोराला आढळून राहिलो. ते रिकाम कसं आहे? आता नाही येतो आम्ही मांग. आता बॉल आणल्याशिवाय येतच नाही. पाहिजे तू जा भाऊ तुम्ही, मी चाललो आता घरी. मी नाही येत. अरे बाबा तू एक अरे, मी किती घाबरलो रे बाबा. तू कशाला घरी चाललात आता? चाल तू. घाबरू नको. ती पोरगडी भारी बाई. ते पोरग इतकं मला भरोसा त्याच्यावर. नाही रे बाबा, आमचे बाबा जायला तिकडे रिकाम आले नाही रे डबल. ते तिकडे झाला असं त्याचं काही, पण मग आता आपण येऊ शकतो. अय कृष्ण, आम्हाला पिऊ दे. तुम्ही असल्यावर चाला चाला सगळे. खरंय, कुठची गेला तुमचा बॉल? बॉल लिटीच घेता. तर तू लिटीच घेता ना. बॉल नाही 2 दिवस घेत चालले तुम्ही. आज तरी जागा तर बेकार वाटलं बाबा. एवढा लांबच का बॉल मारला तुम्ही? आला तुमचा होईल. मयूर 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 का बोल रहा तू? टीम आणली तुम्ही. खरे पुढे एवढं लांब शॉट मारत असतं खरे. येऊ काय बॉल काय गावार रे दादा पण मी रे. आता बॉल घेऊ. बॉल कुठे गेला? बॉल पुढे आता पिटी आलो. पिट्ट्यान फसतो रे आपण. आपण नसतो आलो. पिट्ट्या काय झालं किसना? ते काय बिट्ट रे दिसतंय काय कुठे पिट्ट्या तिथे. चाल रे बाबा घरी. बॉल पाहून मग दोघं रे. तू सोड बरं, मला बॉल नाही पाहते. सोड. किसना तुला आवाज येऊ कोणाचा? या 30 रुपयाच्या बॉल साठी आला का तू इकडे? काय झालं? बॉल सापडत नाही. बॉल देऊ का? हं?
त्यो बॉल ए, थांब त्यो बॉल सापडला बॉल मयूर बॉल लागतो का तुला बॉल इतका हिंमतवाला झाला का तुला माहिती का इकडे काय व्हायले बॉल लागतो का तुला बॉल तुला माहिती का इथे किती गेली किती आली इतकी डेअरिंग करतो का तू काय तुम्ही तू डेअरिंग काय येतो अल्ला डेअरिंग करा डेअरिंग करतो का डेअरिंग